हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी बापू भक्त पल्लवी विरा जयेंद्र सिंह पाटील, विरार कन्नड उपासना केंद्र, विरार पश्चिम। मी 2000 सालापासून बापूंकडे येते, बापू परिवारामध्ये आहे मी। मला असे बरेच लहान मोठे अनुभव येत गेले, पण माझ्या मिस्टरांसंदर्भात मला एक जो प्रॉपर्टीचा अनुभव आला आहे तो मी आज तुम्हा सर्वांसमोर सांगते। 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। प्रॉपर्टी संदर्भात म्हणजे असा अनुभव आहे की आम्ही कधी असा विचारही केला नव्हता की हे कधी आमच्या बरोबर घडेल म्हणून। माझे मिस्टर देखील बापू भक्त आहे, सतत बापूंचं नामस्मरण चालू असतं त्या माणसाच्या तोंडी। त्यांचं एक डॉक्युमेंट होतं, त्या डॉक्युमेंटवर अमुक अमुक एका व्यक्तीची सही गरजेची होती। ती व्यक्ती ती सही द्यायला तयार नव्हती, त्यांची सही मिळत नव्हती ना, म्हणून आम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम येत होते। आम्हाला सतत त्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत होतं। आम्हाला काही समजत नव्हतं की बापू काय करायचं, तर ह्या माणसाने जर सही केली नाही तर आमची वाट लागणार आहे, म्हणून आम्हाला समजत होतं की आम्ही प्रॉब्लेम मध्ये फसणार आहोत म्हणून। तर एक दिवस सकाळी 7 वाजता हे मला घेऊन त्या व्यक्तीच्या घरी गेले। घरी गेल्याबरोबर त्या व्यक्तीने आम्हाला बघून, आम्हा दोघं नवरा बायकोंना बघून त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या। त्यांनी सही करावी म्हणून मी त्यांना सर्वतोपरी आम्ही त्यांना हे करत होतो, मनवत होतो की तुम्ही काहीतरी करा आणि बघा बाबा काही दोष नाहीये, तुम्ही सही करा। पण ते काही केला, सही करत नव्हते। 7 वाजले, आम्ही 7 वाजता त्यांच्या घरी गेलो। 8, 9, 10, 11 वाजले। आम्ही तसेच त्यांच्या घरी बसून होतो। माझे मिस्टर हनुमान चालीसा वाचत होते, बोलत होते, नामस्मरण चालू होतं। मी देखील त्यांच्या घरात अशी वेड्यासारखी बसून होती आणि मनाने मुखाने बापूंचं नामस्मरण चालू होतं। आता बापूंना म्हणजे बापूराया आता तुलाच काहीतरी करायचं आहे, आता आमचे प्रयत्न तर संपले। आम्ही आता इथे म्हणजे काय म्हणावं लागेल की आता आमची कॅपॅसिटी संपलेली आहे ह्यांना समजावून सांगण्याची, हे काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत, म्हणून आता बापू तुम्हीच काहीतरी करा। आता मी तर म्हणेन जी व्यक्ती येईल ना बापू यांच्या घरात ते आता तुम्हीच आले, हे मी त्यांना बापूंना तिकडे सांगूनच ठेवलं की जी व्यक्ती आली ती माझे बापू आले हे समजून मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात करणार। परत झालं 11 वाजले आणि त्यांची मुलगी त्यांच्या घरात प्रवेश करते, जी व्यवसायाने वकील आहे। ही वकील मुलगी त्यांच्या घरी आली आणि तिने मला लांबूनच हरिओम केली। ती मुलगी घरी आल्याबरोबर मला ती हरिओम म्हणाली। मी समजले की माझे बापू आले आणि तिने हरिओम केलं। तर ती मला म्हणते की आज तुम्ही इथे कसे? तर मी म्हटलं नाही ना, बाबांची डॉक्युमेंटवर सही हवी आहे ना, म्हणून आम्ही आलो। तर तुम्ही किती वाजता आले? तर म्हटलं 7 वाजता आलो आणि आता 11 वाजले म्हणे, अजून सही केली नाही का बाबांनी? तर ती तिच्या वडिलांकडे बघते आणि माझ्याकडे बघते। तर तिचे वडील असे आईने चिडलेलेच होते की ते सांगतायत की तू काय बोलू नको आमच्यामध्ये, मी काही सही करणार नाही म्हणून। तर ती बाबांजवळ गेली आणि बाबांना सांगते, काय ग बाबा काय करतो तू? चल शर्ट पॅन्ट घाल। हाफ पॅन्टीवर होते तिचे वडील। चल शर्ट पॅन्ट घाल आणतं आणि चल आपले रजिस्ट्रेशन ऑफिसला आणि सही देऊन टाक त्यांना। तू म्हणे कला तू नाटक करतो एवढ्या चांगल्या माणसांबरोबर, असं ती तिच्या वडिलांना समजवत होती। तरी तिचे वडील काही ऐकत नव्हते। ती माझ्या बाजूला येऊन बसली आणि हरिओम करते आणि मला म्हणते, वहिनी सुचित दादा कसे, सुचित दादांकडे कसं जायचं वहिनी, सुचित दादांकडे? तर माझ्या बापू तुम्हाला सांगू ना की जीव माझा भांड्यात पडला होता, कारण का जे मला अपेक्षित होतं, माझे बापू सुचित दादा हे सगळं ती बोलत होती आणि तिला 4-5 वर्ष मुलबाळ नव्हतं। त्याच्यामुळे ती मला विचारत होती की दादांकडे कसं जायचं, ट्रीटमेंट कशी करायची, असं ती सगळी माहिती माझ्याकडून घेत होती आणि मी तिला सगळी माहिती देत होती। आणि तेवढ्यात ती तिच्या वडिलांना नजरानजर करत होती की तू उठ, कपडे घाल आणि चल रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये तुला जायचं, आता ह्याला सही द्यायची आहे तुला। काय कृपा बापू, काय सांगू तुम्हाला की बापूंची एवढी कृपा झाली, त्यांनी आमचं कोणाचंही ऐकलं नाही, पण त्यांच्या मुलीचं त्यांनी ऐकलं आणि शर्ट पॅन्ट घालून ते चिडत रागात आदळआपट करत करत ते रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जायला निघाले। परत ते गाडीपर्यंत गेले, दरवाजे उघडला आणि परत ते माघारी यायला की नको नको मला हा सही द्यायचीच नाही ना, असं केलं। आणि परत ती समजवते बाबांना, नको दादा करू नको बाबा करू, तू चल चल करून, आणि ती त्यांना घेऊन गेली आणि बापू कृपेने त्यांनी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन डॉक्युमेंटवर साईन फायनली केली। हा माझ्या बापूंचा मला अतिशय सुंदर अनुभव आलाय। होत्याचं नव्हतं माझ्या बापूंनी करून दाखवलं आणि माझा जीव, माझ्या मिस्टरांचा जीव भांड्यात पडला।
माझे मिस्टर येऊन मला घरी पाया पडले. सहसा कधी नवरा बायकोला पाया पडतो का? बायको नवऱ्याच्या पाया पडते ना, पण तो माणूस माझ्या त्या दिवशी पाया पडला. मी म्हटलं, अरे अरे, हे काय करता तुम्ही? तर म्हणे, हा नमस्कार तुला नाहीये, तुझ्या रूपात जे बापू आले माझ्या बरोबर, मला ज्यांनी साथ दिली त्या बापूंना माझा हा नमस्कार आहे. म्हणे, तू आज हे केलेलं नाहीये, तुझ्या तोंडून बापू बोलवून घेत होते, बापूंना माझा नमस्कार आहे. होत्याचं नव्हतं. बापू म्हणतात ना, अशक्य ही शक्य मी सगळं करेन, तू आणि मी मिळून शक्य नाही असं या जगात काहीच नाहीये. आम्ही दोघांनी प्रयत्न केला. सकाळी 7 वाजल्यापासून गेलो, 11 वाजल्यापासून आम्ही ठाण मांडून बसलो. आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केले. आमच्याकडे अशक्य होतं ते बापूने 11 नंतर येऊन पूर्ण केलं. अशा प्रकारे बापूने ना आम्हाला ह्या सगळ्या विवंचनेतून बाहेर काढलं. म्हणून बापूराया, मी सदैव तुमची ऋणी आहे. हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथ संहिता, नाथ संहिता, नाथ संहिता.